उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. उद्वेगाने फक्त आणि फक्त दुःखाची प्रचिती येते नागनाथा. माणसाला बरं का आपापल्या कर्मानुसार फळ भोगावंच लागतं रे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत फक्त देवाची भक्ती करत राहणं हा एकमेव मार्ग आपल्यासाठी उपलब्ध असतो. हे कसले ठसे आहे? कुर्मकाचे पदचिन्ह आला आला. पुन्हा तोच योग, तेच नक्षत्र, तीच तिथी. 20 वर्ष झाली असतील ना नागनाथा? होय बुवा, मला सगळं आठवतंय. पण बुवा, या कासवाच्या पावलांच्या ठशाचा अर्थ काय? तयारी करावी लागणार देवी आईच्या उत्सवाची. उत्सव होणार, मंगल होणार, पण अमंगलही होणार, अमंगल होणार. सावध व्हा, सावध व्हा रे बाबांनो, सावध व्हा, सावध व्हा. चला चला, गावात सर्वांना जाऊन सांगा देवी आईने संकेत दिलाय, उत्सवाची तयारी सुरू करा. सांगूया आपण जाऊ. या गावाचं कल्याण करून घ्यायची संधी देवी आईने आपल्याला दिली आहे. पण ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐ चामुंडायै नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐ चामुंडायै नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐ चामुंडायै नमः. वेदा, ये आपण ब्रेकफास्ट करूया. वेदा बाळ, ये बस इथे. आले सगळे? चला सुरू करूया. हो, सुरू करा तुम्ही. वेदा, मेथीचे पराठे आवडतात ना तुला, म्हणून केलेत. गरम आहे? नाही नाही नाही, मला नकोच. आधीच तोंड भाजलंय. काहीतरी थंड खाल्लं पाहिजे. तुम्ही सगळ्यांसाठी अगदी सगळं मनापासून करता, पण तुम्हाला कंटाळा आल्याचं कधी पाहिलं नाहीये. आई आणि कंटाळा शक्यच नाही. ट्रू. नर्मदा, अगं सुरू कर. मला थंड काही हवं. काय? आत्या, काय झालं? अशी का म्हणतेस तू? वाजलं. वाजले? कोणाश? दामोदर? दादासाहेब, वाजलंय ना, भाजलंय. तिचं तोंड भाजलंय असं म्हणायचंय तिला. तोंड भाजलं? कसं आत्ते? काय ना, चुकून उकळतं पाणी प्यायली ती. काय? अगं, त्रास होतोय का फार? बरं तू थांब, मी साखर मागवते. दह्यात घालून खा, म्हणजे जरा बरं वाटेल. हा मदन, मी आणते. अगं मी आली वळवा. आपला बिझनेस खूप चांगली प्रगती करतोय, लक्ष आहे माझे. अथर्वच्या कष्टामुळेच झालंय सगळं. या नव्या प्रोजेक्टची तयारी कुठवर आली अथर्व? हो बाबा, चांगली सुरू. चांगली काय, उत्तमच सुरू आहे. आणि अजित पण आहे ना मदतीला. काय रे अजित? करतोय ना.
या नवीन प्रोजेक्टमुळे आपल्याला खूप फायदा होणार आहे. हो दादासाहेब, काय अथर्वनं प्लॅनच तसं बनवलाय. बाबा मी प्रयत्न करतो, त्यात यश किती येईल ते आपण बघूयात. नक्की मिळेल. माया, आपल्या प्रत्येक ॲनिव्हर्सरीला हीच साडी नेसशी. तू ही साडी का? माया, काय प्रकार आहे हा? तू अंबिकाच्या डोहाळ्या जेवणाची साडी नेसलीस आणि तुला माहितीये की ही साडी वेदा आणि अथर्वला किती प्रिय आहे. तुझी हिंमत कशी झाली का ही साडी नेसायची? ऍक्च्युली हा अथर्वनेच मला ही साडी दिली आहे.